बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. राजकीय वर्तुळातून मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंची न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी विशेष मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या विकासाबाबतचं विजन मांडलं. याच वेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी शिवसेना भाजपवर जोरदार निशाणा साधला. जे सरकार एवढ्या मस्तीत चाललेलं आहे, लाज उरली का हो? ते छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या मंत्र्याच्या बेडवर बाजूला पैशाची बॅग दिसते. सगळ्यांचे चॅनल्स दाखवतात, सगळं काही होते पण क्लीन चिट. जमिनीचे घोटाळे क्लीन चिट. आता परवाकडेच गिरीश महाजन जाऊन सांगतात तिथे नाशिकमध्ये शहराचा विरोध आहे पण तरी जाऊन सांगतात की तपोवनमधली झाडं कापू. मग ही जी एक त्यांना सरकारी सिक्युरिटी जी आलेली आहे, सिक्युरिटी म्हणजे जे आपण बोलतो ना की तुम्ही काही करा, कुठे मतदान करा, आम्हीच सगळं आमचं मनमानी कारभार चालवणार. मीडिया त्याच्यावर डिबेट घेतं, सगळं काही करतं, पण सरकारमध्ये लाज असायला पाहिजे ना. म्हणजे हीच वाजपेयी साहेबांची भाजप आहे का? जे काही टीका करतात, जे काही टोलेबाजी करतात, हे फक्त आणि फक्त सत्तेसाठी करतात, हे फसवण्यासाठी करतात, खोटं बोलत आहेत. हिम्मत असेल आणि एवढं जर तुम्ही एकामेकाच्या विरोधात असाल तर सत्तेच्या बाहेर पडा ना, द्या राजीनामाने बाहेर पडा. पण मग काय चाललंय कळत नाही ना लोकांना राज्यात. आता स्पष्टपणे कळलेलं आहे. शरद पवारांची युती आणि तुमची आणि शरद पवारांची सुद्धा युतीच आहे. आम्ही आमच्या युत्या आमच्या पद्धतीने पाळलेल्या आहेत. आमची युती मनसे सोबत आहे, आमची युती पवार साहेबांसोबत आहे. आता आपण एकेकाळी बोलायचो की यूपी बिहार सारखं राजकारण होत चाललंय, आता असं वाटायला लागलंय की यूपी बिहार आपल्या नादात बदनाम होत चाललंय की काय. आता जे राजकारण चाललंय तुम्ही बघा, एवढं घाणेरडं राजकारण देशाच्या इतिहासात कधी नव्हतं आणि एवढं भ्रष्ट सरकार जे भाजप मिंदे आणि दादांनी आता चालवलेलं आहे, आपल्या देशाच्या इतिहासात कधी एवढं भ्रष्ट सरकार नव्हतं. म्हणजे एवढे घोटाळे आम्ही रस्त्याचा घोटाळा असेल, मुंबईतला दुसरा रस्त्याचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा असेल. आता ब्लाइंड स्पॉट व्हायला लागले लोकांना की अरे या ठीक आहे, राजकारणीनं पैसेच खातो. हे चुकीचं आहे, हा चुकीचा पायंडा पडत आहे. आणि माझ्यासारख्या तरुण राजकारण्यांनी, तुम्हाला असं वाटतं की भ्रष्टाचाराच्या म्हणजे व्यतिरिक्त राजकारण चालू शकतं आता? एवढा पैशाचा अवडंबर आहे पाहिजे ना. पण आपण कुठे ना कुठेतरी चिखलात उडी मारण्यापेक्षा बघा काय असतं की कमल दलदल में ही खिलता है, कीचड में ही कमल खिलता है, पण ते कीचड मध्ये आपण किती उडी मारायची. ज्या पद्धतीने एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर बनताना दिसते, काही लाख कोटींची कामं चालू आहेत या सगळ्या मुंबई आणि पूर्ण पश्चिम भागामध्ये आपल्या, तर तुम्हाला असं वाटत नाही की हा विकास सुद्धा गरजेचा होता? आणि त्या गरजेच्यामुळे, कारण तुम्ही स्वतः हा विकास चाललाय की विनाश चाललाय हा विचार करा तुम्ही. कारण विकास हा सगळ्यांनाच पाहिजे, शाश्वत विकास हा सगळ्यांनाच हवा आहे, बरोबर आहे. पण हे करत असताना तुम्हाला पुण्याचंच उदाहरण देतो. पुण्यामध्ये वेताळ टेकडी नावाची एक जागा आहे, सुंदर जागा आहे, हिरवगार जागा आहे. पलीकडे जो त्यांना रस्ता काढायचा आहे तो कुठे जातो भाजपला पण माहिती नाहीये. तर तिथे जाण्याची आत्ता रस्ता एक आहे, बोगदा, मेट्रो, वरतून हायवे. लोकांचं म्हणणं सपाटच करा ना, मग टेकडी तरी ठेवते कशाला. एकनाथ मिंदे जे बोलत होते की 6080 कोटीचं पहिलं टेंडर 2023चं, इथेच बसून मी त्यांना एक्सपोज केलं होतं, त्या टेंडरला एक्सपोज केलं होतं. पुढच्या वर्षी पण 6000 कोटीचं. त्यांनी काय सांगितलं होतं, 36 महिन्यात मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीट होतील. तुम्ही मला एक रस्ता पूर्ण केलेला यांनी दाखवा. विकास जो झालाय तो मंदारजी यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा झालाय, यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सचा झालाय. मुंबईत कधी नाही तो ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड 10% दिलेला आहे, त्याच्यातून पैसे काढले त्यांनी, खाल्ले त्याने लोकांनी. मग विकास ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा होतो, विकास ह्यांच्या आवडत्या लोकांचा होतो. लोकांचा विकास कधी होणार? आणि विकास तुम्हाला अजून एक सांगतो, विकास जर बघायचा असेल ना तर आमने सामने पूर्ण त्यांची टोळी असेल, तिघही मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, मी एकटा त्यांच्या समोर बसायला तयार आहे.